चला तर पनीर चिल्ली कशी बनवायची बघूया. मी पनीरला आधीच कॉर्नफ्लॉरनी कोटिंग करून 10 मिनटं ठेवलं होतं. आता आपण तेलात फ्राय करून घेऊया पनीरला. फक्त 2 मिनटं फ्राय करायचं आहे आपल्याला. बघू शकता फ्राय झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट मिक्स करूया. त्यात आपण आता चिरलेला कांदा आणि शिमला मिर्च मिक्स करूया. 10 मिनटं फक्त त्याला आपण फ्राय करून घेऊया. आता आपण त्याच्यामध्ये सगळे सॉसेस मिक्स करूया. तुम्हाला स्क्रीनवरती सगळे सॉस दिसत असतील. बघू शकता तुम्ही. आता आपण त्याला मिक्स करून घेऊ. त्याच्यात कॉर्नफ्लॉरचं पाणी मिक्स करूया. 2 मिनटं फास्ट गॅसवरती फ्राय करूया. आता आपण त्याच्यामध्ये पनीर मिक्स करून परत मिक्स करून थोडंसं 2 मिनटं आपल्याला फक्त हे करायचं आहे. बघू शकता किती छान झाली आहे पनीर चिल्ली. रेडी आहे. एकदा तुम्ही पण ट्राय करा. घरी जी पनीर चिल्ली बनते ना ती एवढी छान लागते ना, तुम्ही बाहेरची पनीर चिल्ली विसरून जाणार. एकदा नक्की ट्राय करा. खूप सिंपल आहे, काही कठीण नाही आहे. 10 मिनटात रेडी होते. ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली.